नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, काल पेडगाव हिंद केसरीचं भव्य दिव्य असं एक आदत एक बैलचं जंगी मैदान पार पडलं. आणि मित्रांनो, या मैदानात देखील आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूरची मित्रांनो सेमीला हार झाली. मित्रांनो, ओपनच्या मैदानात देखील आपल्या बकासूरची सेमीला हार झाली, ती पब्लिकमुळे. नाही तर मित्रांनो, आपल्या बकासूरची पेडगाव हिंद केसरीच्या ओपनच्या मैदानात हॅट्रिक झाली असती. तर मित्रांनो, आता आपल्या बकासूरचं पुढचं नियोजन काय आहे आणि नक्की कोणत्या मैदानात आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे. तर मित्रांनो, त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर मित्रांनो, 25 जून 2025ला भव्य दिव्य असं मित्रांनो एक दुसरा एक बैलचं जंगी मैदान पार पडणार आहे. आणि मित्रांनो, या मैदानाचे ठिकाण भिवा अण्णा स्टेडियम, मांडमाळा, चोराडे. मित्रांनो, चोराडेकरांचं मैदान आपल्या बकासूरला लक्की असतं, त्यामुळे मित्रांनो आपला बकासूर या मैदानात आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. आणि मित्रांनो, या मैदानात आपल्याला प्रथम क्रमांकाला 71,001 रुपये, द्वितीय क्रमांकाला 51,001 रुपये, तृतीय क्रमांकाला 31,001 रुपये, चतुर्थ क्रमांकाला 21,001 रुपये आणि मित्रांनो पुढील बक्षीस आपण स्क्रीनवर पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो, या मैदानात क्वार्टर फायनल देखील बक्षीस आहे. मित्रांनो, प्रथम क्रमांकाला 5,001 रुपये, द्वितीय क्रमांकाला 3,001 रुपये, तृतीय क्रमांकाला 2,001 रुपये आणि मित्रांनो पुढील बक्षिसे आपण स्क्रीनवर पाहू शकता. मित्रांनो, या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे P3 लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर मित्रांनो या मैदानात गुल्लात राहील हीच आपण सेवा वगैरे महाराजांनी प्रार्थना करूया. आणि मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या बकासूरचा पायरा या मैदानात कोणत्या नंदीबरोबर असणार आहे त्याचे पण व्हिडिओ टाकणार आहे. त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.